विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे का गेल्या बरेच दिवसांपासून काही शेतकऱ्यांनी बागेला पाणी लावलेले आहे, परंतु सर्वात आधी असं वाटायचं क्लायमेट वातावरणानुसार की यावर्षी सार्वत्रिक फुटा ह्या खूप चांगल्या होतील। ती सिच्युएशन आपल्याला बागेमध्ये दिसून यायची, कारण की वातावरणानुसार असं वाटायचं की झाडांनी त्या पद्धतीचा ट्रेस घेतलेला होता, त्या पद्धतीची क्लायमेट होतं, त्या पद्धतीचं वातावरण होतं, परंतु त्या वातावरणामध्ये चांगल्या बागा निघतील यावर्षी। जसं 30 सिच्युएशन होती तेच यावर्षी राहील असं पूर्ण शेतकऱ्याला आशा होती, आम्हाला सुद्धा आशा होती, परंतु दुर्दैवानं तसं आढळून आलं नाही। यावर्षी मात्र काही भागात जर विचार केला असे बरेचसे भाग आहे का जिथे मात्र नवतीचं प्रमाण खूप प्रमाणात आहे। एकदम असं म्हणा की पाणी दिल्यानंतर 7 ते 8 दिवसातच झाड ॲक्टिव्ह झालं आणि चरचर झाडानं नवतीवर धाव घेण्यास सुरुवात केलेली आहे, ही परिस्थिती आहे। दुसरी परिस्थिती आहे की एखादं झाड निघालं, एक झाड सुप्त आहे, एखाद्या झाडानं नवती फेकली, ही परिस्थिती आपल्याला सार्वत्रिक बागामध्ये दिसून राहिली, ही सिच्युएशन आपल्याला दिसून राहिली। परंतु मी सांगतो तुम्हाला, शाश्वतीनं सांगू शकतो की यावर्षी जिथं कुठं आपण फॉस्फरस दिलं, ज्या शेतकऱ्यांनी ओरिएंट फॉस्फरस मारलं, तिथं मात्र आपण जर बागा बघितल्या तर फूट मात्र समाधानकारक, मी नाही म्हणत चांगली आहे, परंतु समाधानकारक फूट आपल्याला दिसून आली। आज मी ज्या बागेत उभा आहे, तिवसा तालुक्यामधील वाठोळा या गावातली खारकर यांची ही बाग आहे, 1200 झाडांची, 1450 हे झाडं आहे आणि साधारण विचार केला तर 10 वर्षांची ही बाग आहे। परंतु एवढ्याही झाडांमधून जर 13 जानेवारीचं या बागेला पाणी आहे आणि पहिलंच पाणी बागेला गच्च दिलं होतं। भारीची जमीन आहे, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, त्याच्यामुळं पहिलंच पाणी गच्च पाणी दिलं होतं, पोटभर पाणी दिलं होतं, जमीनचा पुरेपूर ताण तुटलेला होता आणि तीच कंडिशन आज आपण बागेमध्ये ह्या दुसऱ्या पाण्याला सुरुवात झालेली आहे। म्हणून आज बागेमध्ये जर आपण पाहिलं तर या बगीच्यामध्ये सार्वत्रिक, ज्याला आपण कनोर फूट म्हणतो, खाकस फूट म्हणतो, ते फूट आपल्याला बागेमध्ये दिसून आणली, कारण की यामध्ये पेटाही सुटलेला नाही आहे। वरून शेंड्यापासून तर खालपर्यंत बाग एवढी निघाली का एका पानापासून 2-2 खळे आपल्याला तिथं दिसून येऊन राहिली, ही सिच्युएशन बागेमध्ये आहे। एवढी आपल्याला विचार जर केला तर यातली फक्त 2% फुटीची आपल्याला गरज आहे, एवढ्या फुटीची गरज नाही। एकाच पाण्यामध्ये फुल झाला नसल्याच्या कारणास्तव तुम्हाला पुरेपूर लक्षात येत नसेल, कारण बागेला एकच पाणी झालेलं आहे, दुसऱ्या पाण्याला आता सुरुवात झालेली आहे आणि पालवी चांगली होती। इथं 3 ml पर लिटरच्या हिशोबाने आपण फॉस्फरसची फवारणी घेतलेली होती। आपण बघू शकतो की या पद्धतीची परिस्थिती या बागेमध्ये आपल्याला दिसून येऊन राहिली की चांगल्या पद्धतीनं इथं फूट आहे। साधारण विचार केला तर मोजरी एरियामध्ये बऱ्यापैकी झाडं नवतीवर धाव घेतलेली आहे, ही कंडिशन आहे, परंतु इथं मात्र आपल्याला फुटीचं त्या पद्धतीनं प्रमाण दिसून राहिलं, ती परिस्थिती दिसून राहिली। दुसरा विषय, यावर्षी ढगाळ वातावरण चांगल्या प्रमाणात आहे, कारण की ढगाळ वातावरणामध्येच क्लायमेट चांगलं नसल्याच्या कारणास्तव झाडं नवतीवर धाव खूप घेऊन राहिले, म्हणून बऱ्यापैकी वरुड एरिया असो, शेघाट एरिया असो किंवा आमचा जो भाग असो, या भागामध्ये यावर्षी नवतीवर धाव जास्त घेऊन राहिले। काही प्रत्येक जर सार्वत्रिक विचार केला तर नवतीचं प्रमाण यावर्षी खूप प्रमाणात दिसून येऊन राहिलं। दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी योग्य वेळी पाणी लावलं, त्याच्या व्यवस्थित रित्या त्याच्या योग्य वेळेवर पाण्याचं व्यवस्थापन केलं, तिथेही मात्र फुटीचं प्रमाण चांगलं येऊन दिसून राहिलं। ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पाणी लावलं, जिथं 15 जानेवारीला पाणी पाहिजे होतं, ज्यांनी 15 डिसेंबरलाच पाण्याला सुरुवात केली किंवा 1 डिसेंबरला सुरुवात केली, तिथं मात्र अजूनही झाड सून पडलेलं आहे, झाड प्रोसेसमध्ये लागलेलं नाही, ही परिस्थिती आपण पाहत आहोत। हीच परिस्थिती आपल्याला सार्वत्रिक दिसून येते। दुर्दैवानं यावर्षी अशी आशा होती की फूट चांगली निघेल आणि प्रत्येक शेतकरी हा आशा धरून आहे, दुर्दैव निघाला पाहिजे, कारण की शेतकऱ्याचा पूर्ण त्यावरतीच विचार सर्वात महत्त्वाचा का वर्ष आहे की वर्ष जर खाली गेलं तर संत्रामध्ये भर निघत नाही, ही परिस्थिती आपण पाहून राहिलो की एक वर्ष जर संत्रात खाली गेलं तर शेतकऱ्याची खर्च करण्याची सुद्धा मानसिकता, जो प्रॉपर शेतकरी आहे, जो त्याचं पूर्ण जीवन हे शेतीच्याच भरोशावर आहे,
त्याची मानसिकता खरोखर राहत नाही, कारण तो समोरचं नियोजनही करू शकत नाही. ही परिस्थिती आपण पोहून राहिलो. कारण की वर्ष जर खाली गेलं तर ते संत्र्यामध्ये खरोखर भर निघत नाही, दुसऱ्या क्रॉपमध्ये निघत, पण संत्र्यात निघत नाही. खर्च जो आहे तो ठेवलाच आहे, यामध्ये खर्च कमी होत नाही. कारण की अथोनात खर्च आज साधारण विचार केला तर चिकटावा आणि मामाही सध्या कंट्रोल व्हायला तयार नाही. डेल्टा मित्रीन थायमोथॉक्झान मारलं, प्रोपिनोफॉस इमिडा मारलं, किंवा तिथं बऱ्याचशा जणांनी लॅम्बडा थायमोथॉक्झानचं कॉम्बिनेशन केलं. या पद्धतीचे कॉम्बिनेशन घेऊन सुद्धा साधा मावाही कंट्रोल व्हायला तयार नाही. ही परिस्थिती आहे सध्या बागेमध्ये आहे. काही भागांमध्ये हीच परिस्थिती आहे. अशा सिच्युएशनमध्ये कॉम्बिनेशन एकच एक ग्रुप न वापरता ग्रुप चेंज करून टाका. टॉल्फाईड तुम्ही साधारण विचार जर करायचा झाला तर यमराज वगैरे येतात, ताईची वगैरे येतात, त्यासारखे तिथं मॉलिक्यूल वापरून त्यासोबत तुम्ही थायमोथॉक्झान वापरा किंवा एसाडामाप्राइट वापरा किंवा एसाटाप घ्या. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन घेऊन तिथं रिझल्ट चांगले येऊन राहिले. चांगल्या पद्धतीचं म्हणजे जेणेकरून ग्रुप चेंज करून तिथं वेगळ्यारित्या ग्रुप वापरून आपण तिथं मावा असो, सायला असो, खाकी घोडे असो, ह्या पद्धतीचं आपण तिथं कंट्रोल करू शकतो. ही सिच्युएशन आहे. दुसरी कंडिशन आहे गुंडीगळ. गुंडी होऊन राहिली आणि ते फुल न होता तेच गळून राहिला. हा प्रकारही पतल्या बागे, जिथं बाग पतली निघाली तिथंही मात्र हा प्रकार दिसून आला. परंतु जिथं कुठं आपण फ्लोरोजिन नावाचा मॉलिक्यूल दिसला तिथं मात्र हा प्रकार आपल्याला दिसून आला नाही. कारण की फ्लोरोजिन हा मॉलिक्यूल फ्लावरिंगवर चांगल्या पद्धतीनं काम करतं. फ्लावरिंगवरच नाही तर तुमची तिथं गुंडी गळ असेल तोही प्रकार तिथं होणार नाही. ह्या पद्धतीची सिच्युएशन आहे. त्या परिस्थितीमध्ये आपण रिझल्ट चांगले घेतले. आपण बायोस्टिम्युलंट मारतो, अमिनो वापरतो, फुलविक असं 6BA BS6 असेल, या पद्धतीचे मॉलिक्यूल घेतो. परंतु मी तुम्हाला सांगतो यावर्षी आधीच नवतीचं प्रमाण जास्त आहे. अशा सिच्युएशनमध्ये तिथं तुम्ही फ्लोरोजिन चांगल्या पद्धतीनं यूज करू शकता. तुम्हाला तिथं त्याचे रिझल्ट चांगले येतील. परंतु नवती जर 2-2, 2.5 इंच झाली असेल, त्याच्यावरही जर तुम्हाला आशा असेल तर आशा ठेवू नका. मला नाही वाटत की तिथं बागा निघतील म्हणून. तुम्हाला कोणीही जर सांगायचं हे मारा ते मारा, आपण एक कुठंतरी एक प्रयत्न करतो. शेवटी फूट हे नॅचरल होते, नॅचरलरित्याच फूट होते. फुटीला कुठलंच मॉलिक्यूल आजपर्यंत तयार झालेलं नाही. म्हणून हाही सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांनी का त्या अनुषंगाने तिथं तो कन्सेप्ट आहे तो डोक्याच्या बाहेर काढून टाका. आणि त्या पद्धतीनं ज्यांनी योग्य वेळेस पाण्याचं नियोजन केलं, योग्य वेळेस त्या पद्धतीनं आपण झाडांमध्ये फॉस्फरस स्टोअर केलं, तिथं मात्र फूट आपल्याला चांगली दिसून आली. आज या बागेत जर विचार केला आपल्याला 2% गरज आहे, 98% जरी फूट खाली आली तरी चालते, कारण की फूटच त्या पद्धतीची आहे. म्हणून अशा पद्धतीनं योग्य ते तिथं रित्या नियोजन करा. कारण चुकी प्रत्येकाकडून होते. प्रत्येक जण हा प्रत्येक गोष्टीतून अनुभवातून शिकत राहतो आणि शिकणं जेवढं ज्ञान आपण ग्रहण करतो तेवढं कमीच आहे. त्या पद्धतीनं शेती करणं हा मला तरी असं वाटते का गरजेची आहे. उत्पन्न आणि खर्च ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून तिथं त्या पद्धतीनं शेती व्हायला पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद.